ही थेट दृश्य आपण पाहतोय। अमित ठाकरे हे आशिष शेलार यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। आज अमित ठाकरे आणि आशिष शेलार यांची भेट होते, त्यांच्यामध्ये बैठक पार पडणार आहे। त्यांची ही भेट नेमकी कोणत्या कारणास्तव आहे याचं कारण मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे। मात्र अमित ठाकरे आता आशिष शेलार यांच्या निवासस्थानी पोहोचले असल्याचं पाहायला मिळतंय। यापूर्वीच राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती, त्याचं कारणही समोर आलं नव्हतं। मात्र आता पुन्हा अमित ठाकरे हे भाजपचे मुंबई शहर अध्यक्ष आशिष शेलार यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। शेलार यांच्या वांद्रे येथील कार्यालयामध्ये ही भेट होते आणि भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे। दरम्यान गुरुवारीच राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली होती। त्यानंतर आता अमित ठाकरे भाजपच्या आशिष शेलार यांची भेट घेण्यासाठी पोहोचलेले आहेत। त्यामुळे या भेटीमध्ये काय चर्चा होते याकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे। मनसे नेते अमित ठाकरे आणि भाजपचे मुंबई शहर अध्यक्ष आशिष शेलार यांची आता भेट होते। शेलार यांच्या वांद्रे येथील कार्यालयामध्ये ही भेट होते आणि या भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे। गुरुवारीच राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली होती। देवेंद्र फडणवीसांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी या दोघांची भेट झाली। त्यानंतर आता अमित ठाकरे हे भाजपच्या आशिष शेलार यांची भेट घेण्यासाठी पोहोचलेले आहेत आणि त्यामुळे त्यांच्या भेटीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। प्रणाली, परवाच राज ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेलेले होते आणि त्यानंतर आता आपण पाहतो आहोत की अमित ठाकरे हे भाजपचे मुंबई शहर अध्यक्ष आणि मंत्री आशिष शेलार यांना भेटण्यासाठी त्यांच्या कार्यालयामध्ये सकाळी सकाळी पोहोचलेले आहे। या भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात असलं तरीही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे 1.5 दिवसाचा गणपती येत असतो, त्या गणपतीचं निमंत्रण देण्यासाठी अमित ठाकरे पोहोचलेले आहेत। आणि त्या व्यतिरिक्त ज्या विभागाचे मंत्री आहेत आशिष शेलार, त्या विभागाशी संबंधित काही बाबी या बोलण्यासाठी म्हणून अमित ठाकरे हे या ठिकाणी आलेले आहेत असं कळतं आहे। खरं तर आपण बघितलं तर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्यावेळेला निवडणुकांची रणधुमाळी सुरू होती त्यावेळेला आशिष शेलार हे खरं तर राज ठाकरे यांचे जवळचे आतापर्यंत मित्र मानले जात होते, परंतु त्यावेळेला प्रचाराच्या नादात आशिष शेलार यांच्याकडनं काही वक्तव्य ही मनसैनिकांची मनं दुखवणारी अशी ठरली। त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया या मनसेला डिवचणाऱ्या होत्या, राज ठाकरे यांचा अपमान करणाऱ्या होत्या आणि तेव्हापासून आतापर्यंत जवळपास 7-8 महिन्यांचा कालावधी झालेला आहे। आशिष शेलार जे आवर्जून राज ठाकरे यांच्या घरी वारंवार जात येत असल्याचं आपण बघत होतो, त्यांची भेट झालेली नाहीये। त्यामुळे कुठेतरी या दोन मित्रांमध्ये एक दुरावा जो आहे तो मधल्या कालावधीमध्ये आपल्याला बघायला मिळाला। तो दुरावा गणपतीच्या निमंत्रणानं दूर व्हावा हा सुद्धा कदाचित यामध्ये उद्देश असू शकतो। आशिष शेलार हे मुंबई अध्यक्ष आहेत, तर मनसे सुद्धा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने चांगली तयारी करते आहे। या पार्श्वभूमीवर भाजप आणि मनसे यांच्या सुद्धा या ज्या चर्चा होत आहेत त्याला अनेक राजकीय पार्श्वभूमी सुद्धा असू शकते, कारण निवडणुकांचे पडघमे वाजू लागले आहे। कालच आपण बघितलं की प्रारूप आराखडा महानगरपालिकांचा काही जाहीर झाला, त्या पार्श्वभूमीवर ह्या ज्या काही भेटी होत आहेत याचे सुद्धा राजकीय अर्थ वेगवेगळे काढले जाऊ शकतात। परंतु तुर्तास जी माहिती मिळते आहे ती अमित ठाकरे हे गणपतीचं निमंत्रण देण्याच्या निमित्तानं आणि माहिती आणि या विभागाचे म्हणजे तंत्रज्ञान या विभागाचे मंत्री असलेले आशिष शेलार यांच्याशी त्यांच्या विभागाशी संबंधित काही मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी सुद्धा अमित ठाकरे हे इथं पोहोचलेले आहेत। त्याचबरोबर आशिष शेलार यांचा जो विभाग आहे त्या विभागाच्या वतीनं मुंबईमध्ये विशेषतः बीकेसी परिसरामध्ये आपण जर बघितलं तर बीकेसी परिसरामध्ये महाराष्ट्राचं एक सांस्कृतिक केंद्र सुद्धा उभारलं जाणार आहे, म्हणजे ज्यामध्ये ऐतिहासिक दस्तावेज असतील, महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भाषा असेल, महाराष्ट्राची संस्कृती, दागदागिने, शस्त्रास्त्र या सगळ्या गोष्टींची सुसज्जता या केंद्रामध्ये असणार आहे। संपूर्ण महाराष्ट्र त्या एका दालनामध्ये गेल्यानंतर जगाला कळावा अशा पद्धतीचं ते दालन करण्याचा प्रयत्न आहे आणि त्या निमित्तानं काही सूचना सुद्धा करण्याच्या उद्देशानं
अमित ठाकरे या ठिकाणी पोहोचले असल्याची शक्यता वर्तवली जाते आहे. नेमका कुठला मुद्दा आहे, कुठल्या मुद्द्यावर ही भेट आहे हे स्वतः अमित ठाकरेच सांगतील. तुर्तास तरी हे 3-4 महत्वाचे मुद्दे दिसत आहेत. एक गणपतीचं निमंत्रण, दुसरा माहिती तंत्रज्ञान विभागाशी संबंधित काही महत्वाच्या बाबी आणि त्याचबरोबर हे जे सांस्कृतिक दालन मुंबईमध्ये उभारलं जात आहे त्या दृष्टीनं काही सूचना, अशा गोष्टी ज्या आहेत त्या तुर्तासरी दिसून येत आहेत. त्या व्यतिरिक्त ज्या काही राजकीय चर्चा होत असतील किंवा होणार असतील तर त्याबद्दलची माहिती आपल्याला थोड्या वेळात कळू शकेल. परंतु तुर्तास ह्या 3 बाबी ज्या आहेत या चर्चेची कारणं असू शकतात, म्हणजे चर्चेमध्ये उपस्थित होतील असं कळतंय. ठीक आहे प्रणाली, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर आपण पाहतोय अमित ठाकरे यांनी आशिष शेलार यांची भेट घेतलेली आहे. नेमकं कारण त्यांच्या भेटीचं अजूनही अस्पष्ट आहे. मात्र भाजपचे मुंबई शहर अध्यक्ष आशिष शेलार यांची भेट मनसे नेते अमित ठाकरे यांच्यासह होते. शेलार यांच्या वांद्रे येथील कार्यालयामध्ये ही भेट सध्या पार पडते किंवा त्यांची ही बैठक पार पडते. या भेटीचं कारण अजूनही अस्पष्ट आहे किंवा गुलदस्त्यात आहे. दरम्यान गुरुवारीच राज ठाकरे यांनी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली होती. 2 दृश्य सध्या आपण पाहतोय. गुरुवारी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे. वर्षा या त्यांच्या शासकीय निवासस्थानी त्यांची ही भेट झाली होती. त्यानंतर आता अमित ठाकरे हे आशिष शेलार यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत. त्यांची बैठक सध्या सुरू आहे. भाजपच्या आशिष शेलार यांची ते भेट घेत आहेत. त्यामुळे या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा होते याकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे. 2 दृश्य सध्या आपण पाहतोय. गुरुवारीच राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. वर्षा या देवेंद्र फडणवीसांच्या शासकीय निवासस्थानी या दोघांचीही भेट झाली. आणि त्यानंतर मनसे नेते अमित ठाकरे यांनी भाजपचे मुंबई शहर अध्यक्ष आशिष शेलार यांची भेट घेतलेली आहे. त्यामुळे या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी मंत्री आशिष शेलार यांची भेट घेतलेली आहे. काही वेळापूर्वीच न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दिली होती की अमित ठाकरे आशिष शेलारांना भेटणार आहेत. ही भेट झालेली आहे. गणेशोत्सवात महाविद्यालयांच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी मनसेचे नेते अमित ठाकरे आणि भाजपचे मुंबई शहर अध्यक्ष आशिष शेलार यांच्या बैठकीमध्ये चर्चा झाली असं कळतंय. अमित ठाकरेंनी आशिष शेलारांची भेट घेतली आणि त्यांना ही मागणी केली, विनंती केली की या गणेशोत्सवाच्या काळामध्ये तरुणांच्या परीक्षा राहू नयेत, त्या पुढे ढकलल्या जाव्यात. शेलारांच्या वांद्रे इथल्या कार्यालयामध्ये ही बैठक सुरू आहे. अजूनही बैठक झालेली नाही असं कळतंय. गणेशोत्सवात महाविद्यालयांच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी अमित ठाकरेंनी शेलारांना पत्राच्या माध्यमातून केलेली आहे. तर पत्र दिल्यानंतर आता अमित ठाकरे आणि शेलारांमध्ये स्वतंत्र बैठक सुरू आहे. या बैठकीचं काही अजून वेगळं कारण आहे का हे समोर आलेलं नाही. आता बैठक संपलेली आहे आणि पत्रकारांशी बोलण्याकरता अमित ठाकरे बाहेर आलेले आहेत. आपल्याला पत्रकारांसमोर ते दिसत आहेत. काही वेळामध्ये ते कारण स्पष्ट करतील की त्यांनी शेलारांची भेट का घेतलेली होती. एकच मागणी होती. 27 तारखेला आपला गणेशोत्सव सुरू होतोय आणि मला वाटतं ह्या पावसाळी अधिवेशनात आशिष सरांनी गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिला, राज्य महोत्सव म्हणून घोषित केलं. ते घोषित केल्यानंतर आमच्याकडे काही तक्रारी आल्या की काही खाजगी कॉलेजेस असतील किंवा शाळा असतील तिकडे परीक्षा घेतल्या जातात या काळात. ते पण आहे आमच्याकडे की कुठच्या शाळेत आणि कधी, म्हणजे 26 तारखेला परीक्षा आहेत, 27ला सुट्टी, 28पासून परत परीक्षा चालू होते. तर माझं म्हणणं आहे की हे मी तुम्हाला देतो नंतर. राज्य महोत्सवाचा दर्जा दिल्यानंतर मला वाटतं की अशा कॉलेजेस किंवा शाळांमध्ये हा सगळ्यांचा उत्सव आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी तो आनंदात साजरा केला पाहिजे. आपले बरेचसे लोक कोकणात येतात, तिकडे गावी जायचं असतं त्यांना, आई वडील गेले तरी पोरगा इकडे किंवा मुलगी इकडे परीक्षेसाठी थांबली तर कुठेतरी ते तणावाचं वातावरण असतं. म्हणून आमची एवढीच मागणी होती की ह्या काळात सगळे परीक्षा रद्द कराव्या आणि सगळ्यांनी हा सण आनंदात साजरा करावा. मी सगळ्यांकडे वेगवेगळ्या मंत्र्यांकडे जाण्यापेक्षा मला वाटलं की कल्चरल मिनिस्टर आहेत, मला वाटतं ह्यांनी जाहीर केलं आहे, ह्यांनी घोषित केलं आहे आपल्या पावसाळी अधिवेशनात आणि खूप उत्तम मला वाटतं संकल्पना आहे.
त्याच्यामुळे मला वाटतं की त्यांच्याकडे येऊन त्यांनी सगळ्यांना एक परिपत्रक काढायला सांगितलं तर बरं होईल. आता मला वाटतं 27 तारखेला उत्सव चालू होतो आहे, त्याच्यामुळे सगळीकडे जाण्यापेक्षा एकीकडून एक निरोप गेला तर मला वाटतं बेटर होईल. अधिकाऱ्यांसोबत तुमचं शिष्टमंडळ शेलारला भेटल्यानंतर तुमची स्वतंत्र सुद्धा चर्चा झाली, काही मिनिटं असेल त्या चर्चेत नेमकं काय? नाही आम्ही माझे खूप जुने संबंध आहेत, त्याच्यामुळे आम्ही खाजगी बोललो आहे, असं काय राजकीय काही बोललो नाही. सगळ्या बोर्डांसाठी मला वाटतं महाराष्ट्रात जे बोर्ड आहेत त्या सगळ्यांना ह्या गणेशोत्सवात हा गणेशोत्सव साजरा करता आला पाहिजे. सुट्टी परीक्षा तर नकोच पण सुट्टी पण मिळाली पाहिजे एवढी आमची मागणी होती. मध्यंतरीच्या काळात मनसे भाजप एकमेकांवर खूप टीका झाली, त्याच्यामुळे आशिष शेलार आणि ठाकरे घराण्याचं विशेषतः राज ठाकरे यांचं विशेष जवळीक आहे ती दुसर झाली होती. आजच्या या भेटीमुळे पुन्हा एकदा ती वैयक्तिक जवळीक निर्माण झाली आहे का? नाही असं मला वाटत नाही कधी असं ते दुरावले होते. मला वाटतं ते साहेब आणि आशिष शेलार सर खूप जुने मित्र आहेत, त्याच्यामुळे ज्या टीका होतात त्या मला वाटतं राजकीय होतात, कधी असं वैयक्तिक टीका होत नाही आणि राजकीय टीका असल्याच पाहिजेत. जर विरोधी पक्ष असतील तर मला वाटतं की सरकारवर टीका केल्याच पाहिजेत. काही चुकत असतील तर आम्ही कधी चुकलं तर तुम्ही आम्हाला समजवलं पाहिजे. त्याच्यामुळे ह्याच्यात वैयक्तिक कधी दुरावा होत नाही. मला वाटतं साहेबांनी दिलं येणार. सरप्राईज आहे. सध्या दूषित पाण्याचा देखील मोठ्या प्रमाणात पाणी पुरवठा होत आहे आणि आजार मला वाटतं की आज आपण इथपर्यंत मर्यादित ठेवू, कारण त्या दिवशी पण साहेबांनी टाउन प्लॅनिंगबद्दल एवढं उत्तम मांडल्यानंतर तुम्ही रायनो चालवला. त्याच्यामुळे आज महत्त्वाचं होतं की गेले 4-5 दिवस मुंबईत जो पाऊस पडला त्या पावसानं खूपच बेहाल झालेत मुंबईकरांचे. 2,500 खड्डे हे अवघ्या 5 दिवसांमध्ये मुंबईच्या रस्त्यांना पडलेले आहेत. पालकमंत्री सुद्धा आहेत आशिष मी अनेक वर्ष बोलतोय, ह्याच्यासाठी एकच उत्तर आहे, ते म्हणजे राज ठाकरे. सरकार आले गेले किती वर्ष बघतोय आपण, हे पहिल्यांदा नाही साचलं पाणी. एकच उत्तर आहे, एकदा संधी द्या. नाशिकमध्ये दिली, तुम्हाला कळलं काय झालं. त्याच्यामुळे हे इंग्लिश मराठी बस. थँक्यू. अमित ठाकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. मी का आशिष शेलारांना भेटायला आलेलो होतो ते सांगितलं त्यांनी असं म्हटलंय की अनेकांच्या परीक्षा आहेत या गणपतीच्या काळामध्येच. मग जर आपण गणेशोत्सव इतक्या मोठ्या पद्धतीनं साजरा करणार आहोत तर या काळामध्ये तरुणींच्या परीक्षा रद्द कराव्यात, त्या पुढे ढकलल्या जाव्यात अशी मागणी त्यांनी केली, जेणेकरून त्या सगळ्या तरुणांना गणेशोत्सवाचा आनंद घेता येईल. हीच मागणी करण्याकरता त्यांनी काही दिवसांपूर्वी पत्रसुद्धा दिलेलं होतं. त्या पत्रातही हीच मागणी होती आणि आज ते प्रत्यक्ष भेटून सुद्धा आशिष शेलारांकडे हीच मागणी करताना बघायला मिळाली.